ए रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना। नहीं नहीं, सुके सुके सुके। किशोरा भावांनो, स्वागत आहे तुमचं आपलं युट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76 वरील नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओ मध्ये। तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त होणार आहे मित्रांनो। तर कारण मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण इंस्टाग्राम ट्रेंडिंग असणारे एक सॉन्ग, म्हणजे आता जस्ट नवीनच मूवी आलेली आहे धुरंधर। तर त्या धुरंधर मूवी मधलं एक एंट्रीचं सॉन्ग आहे बघा, तर ते खूपच इंस्टा ट्रेंडिंग आहे। तर त्यावरतीच आपण आजचा व्हिडिओ एडिट करणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला, सर्वांनी व्हिडिओला एक लाईक नक्की करायची। त्याचबरोबर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या आदित्य क्रिएशन युट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्की करायचे। कारण मित्रांनो, आपण अशाच प्रकारे जबरदस्त एकदम इंस्टाग्राम ट्रेंडिंग आणि न्यू ट्रेंडिंग टॉपिक आणत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमध्ये। तर मित्रांनो, व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला, सर्वांनी व्हिडिओला संपूर्ण वॉच करायचे, थोडे स्किप न करता बघायचे, तेव्हाच तुम्हाला सर्व व्हिडिओ एडिटिंग स्टेप बाय स्टेप बघायला मिळणार आहे। ओके, तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये जितकं पण काय आपण मटेरियल आणि प्रीसेट यूज केलेला आहे, तर त्याच्या डाउनलोडची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। तर तिथून जाऊन तुम्ही आपलं मटेरियल काय तितकं काय आहे तितकं डाउनलोड करून घेऊ शकता। बाकी तुम्हाला काय प्रॉब्लेम आली तर त्याच्यापेक्षा बेस्ट पर्याय म्हणजे आपला टेलिग्राम चॅनल। तर टेलिग्राम चॅनल वरती आपण एकदम फ्री मध्ये मटेरियल प्रोव्हाइड करत असतो। बाकी टेलिग्राम चॅनलची जॉईन लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। तर तिथून जाऊन तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन व्हा। बाकी आजचा व्हिडिओ आपण आपल्या कॅपकट प्रो ऍप्लिकेशन वरती केलेला आहे। जर तुमच्याकडे कॅपकट प्रो ऍप्लिकेशन नसेल तर ती सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनल वरती दिलेली आहे, बिनधास्त डाउनलोड करा आणि यूज करा। बाकी व्हीपीएन, तर व्हीपीएन पॉक्स व्हीपीएन यूज करत आहे, ती सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनल वरती तुम्हाला मिळणार आहे। तर मित्रांनो, बाकी व्हिडिओ एकदम जबरदस्त आणि न्यू आणि ट्रेंडिंग झालेला आहे, त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ संपूर्ण वॉच करा। कारण मित्रांनो, आपण आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये काही ना काही नवीन शिकवत असतो। तर मित्रांनो, बाकी चला कुठल्या वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आता सिंपल मित्रांनो, मी जो आपला फोन आहे त्या फोनच्या मेन स्क्रीनवरती आलेलो आहे। तर आता सिंपल आपल्याला अगोदर काय करायचंय, तर अगोदर आपल्याला व्हीपीएन कनेक्ट करायचे। बाकी व्हीपीएन मी पॉक्स व्हीपीएन यूज करत आहे, तुम्ही अदरवाईज दुसरं कोणतं व्हीपीएन यूज करू शकता, काही सुद्धा विषय नाही मित्रांनो। आपल्याकडे खूप व्हीपीएन अवेलेबल आहे, जर तुमच्याकडे नसेल तर काय करा, प्ले स्टोर वरती जा, एक कोणत्या रँडमली व्हीपीएन डाउनलोड करून घ्या, कोणतं व्हीपीएन कनेक्ट एकदम एकदम सोपे प्रकारे होऊन जाते। ओके, आता पॉक्स व्हीपीएन यूज करताय, तर व्हीपीएन माझं ऑलरेडी कनेक्टेड आहे। बाकी आता मी कॅपकट जे आहे आपली कॅपकट ओपन करून घेतो मित्रांनो। आता कॅपकटचे आपण मेन इंटरफेस वरती आलेलो आहे, तर सिंपल न्यू व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे आपल्याला। तर मी तुम्हाला एक अशा प्रकारे एक 14 सेकंदाचा व्हिडिओ दिलेला असेल, ही बघा, हा बीटचा व्हिडिओ आहे। हा तुम्हाला व्हिडिओ आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळणार आहे, तिथून जाऊन तुम्ही अगोदर हा व्हिडिओ डाउनलोड करून घ्या। त्याच्यानंतर याच्यामध्ये बीट्स दिलेले आहेत, मी 1-2 लावून अशा प्रकारे। तर सिंपल या व्हिडिओवरती क्लिक करायचं, खाली स्क्रॉल करायचं, एक ऑप्शन आहे बघा एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचं, याच्यात ऑडिओ आणि व्हिडिओ आहे ते दोन्ही सेपरेट करून घ्यायचे अशा प्रकारे। बाकी ऑडिओवरती क्लिक करायचे, खाली थोडं स्लाइड करायचं, बीटचं ऑप्शन आहे, बीटच्या ऑप्शन बशी यायचं। तर इथं आहे बघा 1 नंबर आपला, ही बघा इथं आहे। अशा प्रकारे आपले बीट ॲड करून घ्यायचे आहेत मित्रांनो। ओके, काही सुद्धा अवघड तर नाहीये, बट तितकं सोपं पण नाही। ओके, फक्त लक्ष देऊन बघा, काही सुद्धा प्रॉब्लेम होणार नाही तुम्हाला। आणि समजा बाय चान्स काय प्रॉब्लेम आला तर बिनधास्तली कमेंट करा, जो कमेंटचं उत्तर स्वतः मी देणार आहे। ओके, आता मी पटापट बीट ॲड करून घेतो मित्रांनो, फक्त थोडं बीट लक्ष देऊन ॲड करा। ओके, अशा प्रकारे आपण बीट्स लावून घेतलेले आहेत। तर सिंपल आपला व्हिडिओ आहे, व्हिडिओवरती क्लिक करायचं, थोडं स्क्रॉल करायचं, तर ऑप्शन आहे रिप्लेसचं, तर रिप्लेसच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, इथं फोटोचं ऑप्शन आहे, फोटोच्या ऑप्शनवरती यायचं आहे। तर मी एक फोटो ॲड करून घेतो कोणता तरी तुम्हाला दाखवण्यासाठी, अदरवाईज तुम्ही कोणता पण फोटो यूज करू शकता। जर स्वतःचा फोटो यूज करणार असाल तर मल्टिपल फोटो यूज करा, म्हणजे वेगवेगळे फोटो यूज करा। व्हिडिओ आपला एकदम भारी दिसेल आणखीन। ओके, तर माझे फोटो नव्हते म्हणून मी आपला प्रत्येक भाईचे फोटो घेतलेले आहेत। सध्या टॉपला असताना माणूस 111 का। ओके, तर सिंपल आता काय करायचं, आपल्याला बीट वाईज आपला फोटो तर स्प्लिट करायचा आहे, तर आपण फोटो स्प्लिट करून घेऊयात सिंपल अशा प्रकारे, ही बघा। तर आता सिंपल काय करायचं मित्रांनो, आपल्या 2 नंबरचा फोटो बशी यायचं इथं, थोडं समोर सुद्धा आलं तरी चालणार आहे। ओके, यालाच काय करायचं, डुप्लिकेट करायचं, डुप्लिकेट करून ओव्हरलेला घ्यायचं आहे। ओव्हरलेला घेतल्यानंतर बघा याला इथं समोर घ्यायचं आहे थोडं इथं। बाकी याची एक्स्ट्रा जी लेंथ आहे ती कट करून घ्यायची, म्हणजे 3 नंबरच्या फोटोला हा फोटो आला पाहिजे। बाकी या फोटोचं बॅकग्राऊंड रिमूव्ह करून घ्या मित्रांनो। तर अशा प्रकारे ऑटो रिमूव्हवरती क्लिक करायचं, तर बॅकग्राऊंड रिमूव्ह करून घ्यायचे। बाकी
काय करायचं आपल्याला इथं याला की ॲड करायची फोटोला. या ही बघा इथं फर्स्ट आणि एंडिंगला की. तर सिंपल अशा प्रकारे की ॲड केल्याच्यानंतर काय करायचं दोन्ही फोटोच्या सेंटरला यायचं ग्राफला, म्हणजे याचा ग्राफ ॲड करायचा आपल्याला. ग्राफवरती क्लिक करायचं आहे. थोडं समोर यायचं मित्रांनो, इथं एक फ्लो 1 नावाचा ग्राफ आहे. हा ग्राफ इथं ॲड करून द्यायचा. ओके. बाकी 1 नंबरची की कशी यायचं याला अशा प्रकारे वरती ठेवायचं आहे. ओके. ही बघा अशा प्रकारे फोटोला ही बघा अशा प्रकारे फोटो आला पाहिजे आपला. बाकी जर तुम्हाला ग्राफ चेंज करायचा ग्राफ चेंज करून घेऊ शकता, काहीच तो प्रॉब्लेम नाही बघा. नाहीतर तुम्ही म्हणता हाच केला म्हणून हाच करायचा, तसं काही विषय नाही. तुम्ही ग्राफ चेंज करू शकता. ओके. तर अशा प्रकारे आपण इतकं तर काम केलेलं आहे. तर बाकी याला इफेक्ट वगैरे ॲड करायचे मित्रांनो, तर तुम्हाला समोरचा व्हिडिओ दाखवतो लगेच मी. तर सिंपल मित्रांनो, आपला जर मेन व्हिडिओ आहे तर ते आपण मेन व्हिडिओवरती आलेलो आहे. तर आता सगळा गेम इथून सुरू होणार आहे, त्यामुळे व्हिडिओ सरांनी संपूर्ण वॉच करा, थोडं स्किप करू नका. तुम्हाला दाखवू का थोडं एक भरक दाखवतो फक्त. ही बघा फक्त इफेक्ट बघा तुम्ही. ही बघा फक्त इफेक्ट बघा. हो का ही बघा इफेक्ट बघायचं गप्प बसायचं. आता जितकं स्टेप बाय स्टेप माहिती सांगितलं तितकी माहिती घ्या. ओके. तर 1 नंबरच्या आपल्याला फोटोवरती यायचं आहे, ॲनिमेशनवरती यायचं आहे, कॉम्बोवरती यायचं. झूम वन नावाचा ॲनिमेशन आहे तर तो ॲड करून घ्यायचा आहे. 2 नंबरच्या फोटोपाशी यायचं आहे मित्रांनो, परत ॲनिमेशनवरती यायचं आहे, कॉम्बोवरती यायचं आहे. आणि वेव अँड स्लाईड नावाचं ॲनिमेशन आहे, तर वेव अँड स्लाईड नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं आहे. समोरच्या फोटोपाशी यायचं आहे. काय करायचं मित्रांनो, आता आपल्याला यायचं आहे इनवरतीच थांबायचे. आणि इथं एक स्विंग बॉटम नावाचं ॲनिमेशन आहे, तर हा ॲनिमेशन ॲड करायचा आहे. लेंथ याची 0.5 सेकंड ठेवायची आहे. ओके. समोरच्या फोटोपाशी यायचं आहे मित्रांनो. इथं आल्याच्यानंतर परत ॲनिमेशनवरती यायचं, कॉम्बोवरती यायचं. स्ट्रेच अँड डिस्टोर्ट नावाचा ॲनिमेशन आहे. कोणता? स्ट्रेच अँड डिस्टोर्ट. तर हा ॲनिमेशन ॲड करायचा आहे. बाकी लेंथ याची फुल ठेवा. याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं आहे, परत ॲनिमेशनवरती यायचं, कॉम्बोवरती यायचं. डिस्टोर्ट लेफ्ट नावाचं ॲनिमेशन आहे, तर हा ॲनिमेशन या फोटोला द्यायचा, एकदम लास्टच्या फोटोला यायचं आहे. ॲनिमेशनवरती यायचं आहे, कॉम्बोवरती यायचं आहे. स्ट्रेच अँड डिस्टोर्ट नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं आहे, तर स्ट्रेच अँड डिस्टोर्ट नावाचं ॲनिमेशन लास्टच्या फोटोला ॲड करायचं. ओके. आपण इतके ॲनिमेशन ॲड करून घेतलेले आहेत. तर आता आपण आपले इफेक्ट ॲड करूयात. ओके. आता मित्रांनो काय करा, फक्त व्हिडिओ कुठे स्किप करू नका. आता काय करायचं, आपल्याला सर्वात पहिला इफेक्ट ॲड करायचा. व्हिडिओ इफेक्टवरती यायचं मित्रांनो. ट्रेंडिंगवरती आपल्याला इफेक्ट बघायला मिळणार आहे डायमंड झूम नावाचा, तर डायमंड झूम नावाचा इफेक्ट ॲड करायचा आहे. ओके. याची लेंथ 1 नंबरच्या फोटोपर्यंतच ठेवायची आहे. थोडं नॉर्मल, थोडं किंजेक्सची समोर यायचं. आपल्याला काय करायचं, आपल्याला परत व्हिडिओ इफेक्टवरती यायचं आहे. एक ट्रेंडिंगवरतीच आपल्याला इफेक्ट बघायला मिळणार आहे 3 बार्स नावाचा, तर 3 बार्स नावाचा इफेक्ट ॲड करायचा आहे. लेंथ याची 1 नंबरच्या फोटोपर्यंत ठेवायची आहे. समोरचा आपल्याला इफेक्ट ॲड करायचा, त्यासाठी सुद्धा ट्रेंडिंगवरती यायचं व्हिडिओ इफेक्टवरती. तर लाइटिंग स्लिट नावाचा इफेक्ट आहे, लाइटिंग स्लिट. तर हा इफेक्ट ॲड करायचा आहे. याची सुद्धा लेंथ 1 नंबरच्या फोटोपर्यंतच ठेवायची आहे. ओके. आणखीन एक इफेक्ट ॲड करायचा आहे. बॉडी इफेक्टवरती यायचं, आपल्या ट्रेंडिंगवरती इफेक्ट बघायला मिळणार आहे फायर वाइप्स नावाचा, वेब्स नाही वाइप्स आहे. फायर वाइप्स नावाचा इफेक्ट आहे, तर हा इफेक्ट ॲड करायचा आहे. ओके. आता समोरचा म्हणजे छोटा फोटो आहे तिथं यायचं आहे. इथं एक छोटा इफेक्ट आहे, तर व्हिडिओ इफेक्टवरती यायचं आहे, ट्रेंडिंगवरती यायचं आहे. फ्लॅशी डान्स नावाचा इफेक्ट आहे. कोणता? फ्लॅशी डान्स. तर हा इफेक्ट ॲड करायचा आहे. याची जो लेंथ जितका फोटो आहे तितकीच ठेवा, कमी जास्त ठेवायची गरज नाही. ओके. परत व्हिडिओ इफेक्टवरती यायचं, आपल्याला एक ट्रेंडिंगवरतीच यायचं आहे. आता कुठे गेला हा इफेक्ट, 1 मिनिट सांगतो तुम्हाला इफेक्ट कोणता इथं. तर इथं आहे ब्लिंकिंग फ्लायर नावाचा, ब्लिंकिंग फ्लायर. तर हा इफेक्ट ॲड करायचा आहे. लेंथ तितकीच ठेवायची. समोरच्या फोटोपाशी यायचं आहे मित्रांनो. आता काय करायचं आहे, व्हिडिओ इफेक्टवरती यायचं आहे, ट्रेंडिंगवरती यायचं आहे. तर फ्लॅशिंग शार्ड्स नावाचा इफेक्ट आहे. कोणता? फ्लॅशिंग शार्ड्स. तर हा इफेक्ट ॲड करायचा आहे. हा इफेक्ट जो आहे, इफेक्टची लेंथ एकदम एंडिंगपर्यंत ठेवायची आहे, म्हणजे इतके व्हिडिओ आहे तितकी लेंथ ठेवायची आहे. ओके. आता काय करायचं आहे, परत व्हिडिओ इफेक्टवरती यायचं आहे, ट्रेंडिंगवरती यायचं आहे. 3 बार्स नावाचा इफेक्ट आहे. कोणता? 3 बार्स. तर हा इफेक्ट ॲड करायचा आहे. लेंथ याची तितकीच ठेवायची, फोटो इतकी. ओके. फोटो इतकीच ठेवायची. समोर यायचं आहे, आणखीन एक इफेक्ट ॲड करायचा आपल्याला. तर आता याचं बॉडी इफेक्टवरती अँगल विंग्स नावाचे इफेक्ट आहे, तर अँगल विंग्स नावाचे इफेक्ट ॲड करायचे आहे. लेंथ फोटो इतकीच ठेवायची आहे मित्रांनो. ओके. आता समोर यायचं आहे, समोरच्या फोटोपाशी यायचं आहे मित्रांनो. आपल्याला इथं एक इफेक्ट ॲड करायचा आहे. तर इथं सुद्धा इफेक्ट काय करायचं आहे, 3 बार्स नावाचे इफेक्ट आहे, तर 3 बार्स नावाचाच इफेक्ट ॲड करायचा आहे इथं सुद्धा. आणि इथं काय करायचं आहे, बॉडी इफेक्टवरती यायचं आणि हिल फायर नावाचा इफेक्ट आहे, तर हिल फायर नावाचा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. लेंथ आपल्या फोटोपर्यंतच ठेवायची आहे मित्रांनो, कमी जास्त ठेवू नका. ओके. तर मित्रांनो हा जो आहे आपला 3 बार्स नावाची इफेक्ट,
तर 3 बार्स नावाचा इफेक्ट प्रत्येक फोटोला आलाच पाहिजे मित्रांनो, म्हणजे प्रत्येक फोटोला हा इफेक्ट ॲड करायचाच आहे. ओके, समोरच्या म्हणतोय मी. बाकी आणखीन आपल्याला बॉडी इफेक्टवरती यायचं आहे. टोटेम फ्लेम्स नावाचा इफेक्ट एक आहे, तर तो टोटेम फ्लेम्स नावाचा इफेक्ट ॲड करायचा आहे. ओके, बाकी समोर यायचं एकदम लास्टच्या फोटोपाशी बॉडी इफेक्टवरती यायचं आहे. फ्लेम विंग्स 1 नावाचा एक इफेक्ट आहे बघा, अशा प्रकारे फ्लेम विंग्स 1 नावाचा. तर हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. काय करायचं आता, तुम्हाला जे म्हणलं 3 बार्स नावाचा इफेक्ट तो कंपल्सरी लास्टपर्यंत ठेवायचा आहे. तर इथं सुद्धा 3 बार्स नावाचे इफेक्ट ॲड करायचं. ओके, आपण वरचे फोटो तर वरचे इफेक्ट तर ॲड केलेत, आपण खालचे येऊत. म्हणजे आता 5 सेकंदापाशी यायचं मित्रांनो, व्हिडिओ इफेक्टवरती यायचं आहे. तुम्हाला इफेक्ट इथं बघायला भेटला तर चांगलीच गोष्ट आहे. नाहीतर काय करायचं, व्हायब्रेशन फ्लॅश नावाचा इफेक्ट सर्च मारायचा आहे. तिथं वरीच आहे बघा व्हायब्रेशन फ्लॅश नावाचे इफेक्ट. तर हा इफेक्ट ॲड करायचा. ह्या इफेक्टची लेंथ जी आहे ती एंडिंगपर्यंत ठेवायची. ओके, इतकी बघा अशा प्रकारे. बाकी आणि 5 सेकंदापाशी यायचं आपल्याला. परत व्हिडिओ इफेक्टवरती यायचं आहे, पार्टीवरती यायचं. एक शेक नावाचा इफेक्ट आहे मित्रांनो, शेक नावाचा इफेक्ट ॲड करायचा आहे. इफेक्टची लेंथ परत एंडिंगपर्यंत वाढवून घ्यायची आहे. आता काय करायचं, ॲडजस्टवरती यायचं. ॲडजस्टवरती आल्याच्यानंतर जी स्पीड आणि इंटेन्सिटी मी 11% ठेवली आहे. किती, 11. बाकी तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग सेट करू शकता, काही सुद्धा प्रॉब्लेम नाही आहे. तुम्हाला जितकी ठेवायचं तितकी ठेवा. ओके, आता आणखी आपल्याला काय करायचं आहे, हा जो इफेक्ट आहे 4 सेकंदापाशी छोटा फोटो तिथं थोडं समोर यायचं आहे मित्रांनो. परत बॉडी इफेक्ट व्हिडिओ इफेक्टवरती यायचं आहे. लाइटिंग स्टिल नावाचा इफेक्ट आहे. लाइटिंग स्लिट नावाचा इफेक्ट आहे. तर हा इफेक्ट ॲड करायचा. याची सुद्धा लेंथ एकदम एंडिंगपर्यंत वाढवायची. बाकी तुम्ही याला ॲडजस्ट केलं तरी चालते, नाही केलं तरी चालते. फक्त स्पीड आहे, स्पीड तुम्ही अशा प्रकारे कमी जास्त ठेवून घेऊ शकता, काय सुद्धा विषय नाही. ओके, तर आपण ही बघा जितकी इफेक्ट आहे तितकी इफेक्ट सगळे तुम्हाला सांगितले स्टेप बाय स्टेप. बाकी तुम्हाला कुठं मिस्टेक वाटली तर व्हिडिओ परत बघा. काय अडचण आली तर बिंदासली कमेंट करा, तुमचे प्रॉब्लेम स्वतः मी सॉल्व्ह करणार. ओके, आता काय करतो मित्रांनो, आपण इथं जो आपले ट्रान्झॅक्शन आहे ट्रान्झॅक्शन सुद्धा ॲड करून घेऊयात. या व्हाईट बॉक्सवरती क्लिक करायचं आहे. तर इथं क्लिक केल्यानंतर काय करायचं तुम्हाला सांगतो मी. एक लाईटवरती यायचं. इथं लाईटवरती आल्याच्यानंतर तुम्हाला ब्लेंच किंवा फ्लॅश नावाचा इफेक्ट बघायला मिळणार आहे. ब्लेंच किंवा फ्लॅश, ही बघा ब्लेंच येत आहे, इथं फ्लॅश येत आहे. दोन्हीपैकी कोणता पण एक इफेक्ट ॲड करून घ्या, काय सुद्धा विषय नाही. बाकी याची लेंथ आहे ती 1.0 सेकंड ठेवायची. अप्लाय टू ऑलवरती क्लिक करून द्यायचं आहे. आपला जो इफेक्ट आहे तो सगळ्या ट्रान्झॅक्शनला जाऊन बसणार आहे मित्रांनो. तर हा आपला जो सॉन्ग आहे, हे सॉन्ग आपलं एक सॉन्ग आहे. कोणतं धुरंधर मूवीमधलं एक सॉन्ग आणि फॅन्टरी मूवीमधलं एक सॉन्ग, दोघांचं मिळून एक सॉन्ग आहे. तर आपण सिम्पल धुरंधर मूवीमधल्या सॉन्गचं सुद्धा सेपरेट व्हिडिओ बनवूयात, काय सुद्धा विषय नाही. तो व्हिडिओ आपला नेक्स्ट व्हिडिओमध्ये येईल. फक्त धुरंधर मूवीमधला सॉन्ग बघा, ही थोडं एक सॉन्ग आहे त्यामुळे म्हणतोय मी. तर बाकी मित्रांनो आपला व्हिडिओ अशा प्रकारे एकदम जबरदस्तरित्या बनवून रेडी होणार आहे. आता तुमचा व्हिडिओ थोडाफार लॅग मारल, माझ्यासुद्धा मारतोय. बाकी व्हिडिओ तुम्हाला सेव्ह केल्यानंतर 100% एकदम बरोबर फिक्स बघायला भेटणार आहे. तर सिंपल मित्रांनो काय करायचं, व्हिडिओ आपला अशा प्रकारे बनवून रेडी झालेला आहे. वर एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे आणि आपला व्हिडिओ आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो सिंपल आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की काढायचं. व्हिडिओला आत्तापर्यंत लाईक केली नसेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आपल्या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा आला असाल तर आपल्या आदित्य क्रिएशन यूट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्की करायचं आहे. तर मित्रांनो भेटूया नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे सगळे मागचे एकदम ट्रेंडिंग टॉपिकचे व्हिडिओ बघत राहा. तर मित्रांनो भेटूया नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय, जय शंभूराजे, श्री स्वामी समर्थ, जय स्वामी समर्थ. तर सिंपल मित्रांनो भेटूया व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, काळजी घ्या. आणि नेक्स्ट कोणत्या टॉपिकवरती तुम्हाला व्हिडिओ पाहिजे सिंपली कमेंटमध्ये सांगा, त्या टॉपिकवरती आपण व्हिडिओ आणूयात.